एक अशी कलाकार ज्यांनी वाई सातारा भागामध्ये भीक मागून खाल्लं होतं, डोंबाऱ्याची कामं केली होती, गाढव-डुक्कर वळलेले होते, दारोदारी भटकून पोटाची खळगी भरली होती. पण केवळ आपल्या कलेच्या जोरावरती हीच कलाकार एवढी महान बनली, की देशाच्या राष्ट्रपतींनी यांचा सन्मान केलेला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केलेला होता. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता. या आहेत लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर. आता ही कथा जी आहे ती केवळ एका कलाकाराची नाही, तर त्यांच्या प्रामाणिकपणाची आहे, एक प्रेरणादायी आहे आणि आपल्याला आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरी त्यावरती कशी मात करायची हे शिकवणारी आहे. स्वतःचं साम्राज्य कसं निर्माण करायचं, संकटामध्ये ठामपणे कसं उभं राहायचं, हे शिकवणारी आहे. तुम्ही काम करत राहा, तुमच्या कर्माची फळं कधी ना कधी मिळणारच. त्याशिवाय ते राहणार नाही, हे सांगणारं आजचं हे चरित्र आहे. यमुनाबाई वाईकर. वाई म्हणजे सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावरती वसलेलं एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आता याला दक्षिण काशी म्हणून सुद्धा आपल्याकडे म्हटलं जातं. आता या भागामध्ये कोल्हाट्याची वस्ती होती. दिवसभर ही मंडळी डोंबाऱ्याचा खेळ करायचे, कोलांट्या उड्या मारायच्या इकडं-तिकडं. त्यानंतर गाणं वगैरे गायचे, नाचगाणी करायचे आणि नंतर छोटी जी मुलं असायची ते हातामध्ये ताटल्या घेऊन इकडं-तिकडं फिरायचे आणि चवली-पावली जमा करायचे. त्यानंतर मग गावामध्ये फिरायचे, कुणी शिळं पाकं देतंय का, भाकरी तुकडा देतंय का ते बघायचे. तेच घरी आणायचे आणि त्याच्यावरती यांचं जीवन चालायचं. अशा पद्धतीने हा कोल्हाटी समाज त्या परिसरामध्ये जगत होता. आता या समाजामध्ये 2 भाऊ होते. जीवाला जीव देणारे होते. एक होता लक्ष्मण जावळे आणि त्याची पत्नी होती, नाव होतं मालन जावळे आणि त्यांचा एक मुलगा महादेव आणि दुसरा भाऊ जो आहे विक्रम जावळे. हा थोडासा अंध होता. दिसायला थोडंसं कमी होतं. पण हा ढोलकी वाजवायचा, तबला वाजवायचा अशा पद्धतीने कलाकार होता. आणि तमाशामध्ये सुद्धा किंवा इतर कार्यक्रमात सुद्धा तो ढोलकी आणि तबला वाजवत होता. आता याचं लग्न रघुनाथ कोल्हाट्याची मुलगी तिचं नाव आहे गीता. तर गीताबरोबर ते झालं होतं. आता हे जे लग्न आहे, ते लग्न साट्या-लोट्यांचं होतं. म्हणजे या रघुनाथनं जी त्यांची गीता दिली होती, तर त्या अगोदर याच्यामध्ये विक्रमची जी बहीण होती, तिचं नाव होतं बायना. तर ही बायना थोडीशी ठेंगणी होती किंवा ठेंगडी असावी आणि त्यामुळे त्याला ठेंगी असं म्हटलं जायचं. तर या बायनाचं लग्न त्या गीताच्या भावाबरोबरती झालं आणि गीताचं लग्न हे बायनाच्या भावाबरोबरती झालं. अशा पद्धतीनं विक्रम बरोबर ती गीताचं लग्न होतं आणि यांचा संसार सुरू होतो. आता गीता जी आहे ती सुद्धा एक कलाकार आहे. अत्यंत गोड असा तिचा गळा आहे आणि तिनं काळी अनुसया नावाची एक गायिका होती, तर त्या गायिकेकडून या गायनाचे धडे मिळवलेले होते. तर अशा पद्धतीची ही गीता, अशा पद्धतीचा हा विक्रम आणि त्यांचा सुरू झालेला हा संसार होता. यांना पहिला मुलगा झाला, नाव ठेवलं दत्तू. आणि त्यानंतर मग दुसरा मुलगा झाला, दुसरं मूल झालं, पण ते काही जगलं नाही. त्यानंतर तिसरं मूल झालं, ते सुद्धा काही जगलं नाही. अशा पद्धतीनं पहिला मुलगा झाल्यानंतर दुसरी 2 मुलं काही जगली नाहीत आणि त्यावेळेस मग ते नवरा-बायको जे आहेत, ते देवाला प्रार्थना करायला लागले, की "देवा आमच्या मुलांना जीवदान दे." आणि त्यानंतर पुन्हा चौथी मुलगी झाली. पण ही पोरगी भाग्यवान निघाली, कारण 3 मुलानंतर जन्माला आली होती आणि तिचं चौथी मुलगी तिचं नाव ठेवलं यमुना. आणि यानंतर मग मात्र मुलींची लाईन सुरू झाली. 5वी मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं हिरा, 6वी झाली पार्वती, 7वी झाली ममता, 8वी झाली तारा. अशा पद्धतीनं अष्टप्रधान या ठिकाणी जन्माला आले होते. पण दुर्दैवाने याच्यामधली 2 मुलं जी आहेत ती लहानपणीच गेलेली होती आणि आता 6 मुलं जिवंत होती आणि एक भावाचा मुलगा होता महादेव. तर अशा पद्धतीनं 7 मुलं, 2 भाऊ आणि भावजया अशा पद्धतीनं यांचा हा एकत्र परिवार होता. अत्यंत जीव लावणारे अशा पद्धतीची ही मंडळी होती. आता याच्यामध्ये थोरला लक्ष्मण, त्याची बायको मालन, धाकटा विक्रम, त्याची बायको गीता या जावा-जावा बाजारामध्ये जायच्या. मग ते सुया घे, पोत घे, फणी घे, हे अशा पद्धतीने ते विकायच्या. आणि पुरुष मंडळी जी आहेत, मग ती डोंबाऱ्याचा खेळ करायचे आणि त्यानंतर मुलं जी आहेत ते मग इकडं चढ, तिकडं चढ, उड्या मार, हे कर, ते कर असं सगळं. आणि मग ताटली घेऊन इकडं-तिकडं फिरायचे, पैसे मागायचे. अशा पद्धतीनं हे सगळं चाललं होतं. आता या काळामध्ये यांच्या परिवारात अत्यंत दुःखद घटना घडली. थोरला लक्ष्मण जो आहे तो आजारी पडला.
आजारी पडल्यावर झाडपाल्याचं औषध वगैरे करण्यात आलं होतं. त्याला दवा-दारू काही करण्यात आली होती, पण काही फरक नाही पडला. त्यानंतर देवीला कौल लावण्यात आला होता, पण देवीनं सुद्धा ऐकलं नाही. कौल उलटा पडला आणि दुर्दैवाने थोरला लक्ष्मण जो आहे तो सगळ्यांना सोडून गेला. त्याची पत्नी मालन विधवा झाली आणि महादेवच्या वरती वडिलांचं छत्र जे आहे ते हरपलं. पण आता या दोघांचीही जबाबदारी आली विक्रमवरती. आणि त्यानंही ती जबाबदारी 100% पार पाडली. दत्तू आणि महादेव या दोघांनाही त्यानं तबला शिकवला, ढोलकी शिकवली. त्यांचं जे काम होतं कोलाट्याचं ते सगळं शिकवलं. आणि आता पुढं हे काय झालं, ही दोन्ही मुलं वेगवेगळ्या तमाशामध्ये, संगीत बारीमध्ये वाद्य वाजवायला जायला लागलेली होती. आता घरातल्या ज्या मुली होत्या आणि त्यांचे आई-वडील होते, तर हे डोंबाऱ्याचा खेळ करायचे. मुली गाणं म्हणायच्या, भीक मागायच्या, कधी डुकरं वळायचे, कधी गाढवं वळायचे. अशा पद्धतीनं यांचं काम चाललेलं होतं. याच्यामध्ये यमुना ज्या होत्या त्या थोरल्या होत्या आणि आता मुलगी थोरली होती म्हणजे मुलगी मुलींच्यामध्ये थोरली होती आणि तिच्या अगोदरचे 2 भाऊ होते. पण ती मुलगी जी आहे ती त्या 2 भावांपेक्षाही मोठी वाटत होती आणि त्याच्यामुळे सगळ्यांना ती मोठीच दिसायची, मोठीच वाटायची आणि अगदी कमी वयामध्येच सगळी जबाबदारी त्या लहान मुलीवरती आलेली होती. आता याच्यामध्ये यमुना आणि त्यांच्या बहिणी हे असं काम करत होत्या, जे मी सांगितलं भीक मागणं किंवा पैसे जमा करणं, गाणी म्हणणं वगैरे, वगैरे. पण त्या बापाच्या असं मनात आलं, की आपल्या मुली ह्या आता किती दिवस अशा पद्धतीनं भीक मागत जगणार आहेत. त्याच्यापेक्षा आपल्या पोरींना आपण तमाशामध्ये घालावं. तमाशामध्ये गेल्या तर नाच-गाणं शिकतील. त्यानंतर काहीतरी त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था लागेल. 4 पैसे त्यांना मिळतील आणि त्यावेळेस महादेव जो आहे तो रंगू-गंगू यांच्या फडामध्ये काम करत होता. रंगू-गंगू या दोघीही बहिणी होत्या आणि त्यांचा तो फड होता. त्यानंतर मग महादेवनं त्यांना विचारलं आणि यमुनाला त्या फडामध्ये नेलं. आता हा महादेव जरी यमुनाचा चुलत भाऊ होता, पण सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम तो त्या पोरीवरती करत होता. असं हे बहीण-भावाचं नातं होतं, प्रेम होतं. आणि महादेव त्या ठिकाणी वाद्य वाजवत होता आणि यमुना जी आहे, आता लहान पोरगी होती, काय 12-13 वर्षाची असेल, 10-12 वर्षाची. धुनी-भांडी करायची. त्यानंतर मग त्यांचं ते नाच-गाणं बघायचे, काही त्यांचा अभिनय बघायचे. अशा पद्धतीने सगळं चाललं होतं. आणि त्यातच त्या महादेवनं काय केलं, आपल्या बहिणीला जसा-जसा वेळ मिळेल, तसं-तसं तिला लिहायला, वाचायला शिकवलेलं होतं. अशा पद्धतीनं ही छोटीशी यमुना घडत होती. आता काही महिने ते त्या फडामध्ये राहिले. नंतर ते वाईला आले. आता घरी आले, त्यावेळेस त्यांनी बघितलं, त्या यमुनाच्या आत्याची म्हणजे वडिलांच्या बहिणीची मुलगी कलावती, ती तिथं आली होती. आता त्या कलावतीचे बिचारीचे फार हाल होते. काय झालं होतं, तिचा पती वारला होता. म्हणजे काय होतं, लहानपणीच लग्न झालं होतं. नंतर मग कळतं-कळतं वय आलं आणि त्याच्यात त्या नवऱ्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तो वारला. आणि त्यावेळेस मात्र या कलावतीला कोणताही आधार नव्हता. ती आली होती आता आपल्या मामाकडे. आणि त्यावेळेस मग अशी कलावतीची अवस्था आहे. आता यमुनेचे वडील ऑलरेडी त्यांची घरची परिस्थिती पण हलाखीचीच होती. काय करायचं? पण त्यांनी विचार केला. म्हटले, की एक काम करू. ही जी कलावती आहे, त्या कलावतीला अत्यंत चांगलं नृत्य करता येतं आणि यमुना जी आहे तिला अत्यंत सुंदर गाता येतं. आपला दत्तू आणि महादेव दोघंही तबला वाजवतायत, ढोलकी वाजवतायत आणि बायको गीता जी आहे तिला सुद्धा गायला येतं आणि त्याच्यामुळे आपण दुसरीकडे काम करत बसण्यापेक्षा आपण आपलाच तमाशा काढू. छोटीशी संगीत बारी काढू. विचार करा, हा विचार 100 वर्षापूर्वी कोल्हाट्याचा पोरगा करतोय. दुसरीकडे काम करायची गरज काय? आपल्या स्वतःच्या पायावर आपण उभं राहू. कसंही असू द्या, तोडकं-मोडकं असू द्या, पण आपलं आपल्याला. आणि त्याच्यानंतर आता यांनी तमाशा काढायचा म्हणजे तमाशा म्हणजे ती बारी वगैरे गाण्याची, तर ते. आता हे तसं टिपिकल नव्हतं. म्हणजे जसं की तमाशामध्ये काही एक साचा ठरलेला असतो. संगीत बारीचा एक साचा ठरलेला असतो. तशा पद्धतीनं हे नव्हतं. पण जसं होतं तसं होतं. आणि त्यानंतर मग यांनी गावोगावी फिरायला सुरुवात केली. मग ह्यांच्याकडे काही थोडंसं अ, अ, वाद्य होती. त्याच्यानंतर हे गाणारे, नाचणारे असे आणि मग ते असे रस्त्याने ओरडत जायचे. गाना सुनो, गाना सुनो, गाना सुनो, गाणं ऐका, गाणं ऐका, गाणं ऐका. गाणारे आलेले आहेत, गाणारे आणि मग आपल्याकडे जसे दौंडीत येतात ना, "ऐका हो ऐका, आपल्या गावामध्ये गाणारे आलेले आहेत, सगळ्यांनी गाणं ऐकायला या, डान्स बघायला या, हे करा, ते करा." असं. अशा पद्धतीने ते गावात फिरायचे आणि तसं
बोलायचे. त्याच्यानंतर मग काही 4-2 लोकं यायचे. त्यानंतर आजूबाजूला मग हे तिथंच उभं राहून मग ते पेटी मग ते वाद्य वाजवायचे. हे कोणीतरी गाणं म्हणायचं, कोणीतरी डान्स करायचा, असं हे सगळं यांचं ठरलेलं होतं. त्या पद्धतीनं सगळं चालू होतं. आणि त्यानंतर मग हे सगळं झालं, की मग ताटली घ्यायची, इकडं-तिकडं फिरायचं चौली-पावली, चौली-पावली. त्यावेळेस रुपया सुद्धा नव्हता. चौली-पावली असं तर ते मिळायचं. आणि ते घेऊनच मग काही मग शिळं-पाकं मागायचं, तिथंच खायचं. त्यानंतर पुढच्या गावाला जायचं. तिथं पण गाना सुनो, गाना सुनो असं म्हणायचं. असं हे गाव झालं, की दुसरं गाव झालं, की तिसरं गाव. पण याच्यामध्ये आता तुम्हाला असं वाटतं, की ह्या लोकांना फार मान मिळत असेल? बिलकुल नाही. म्हणजे आज कुठं खायला मिळतंय, कुठं खायला मिळत नाही. कोणीतरी समजा आता एखाद्याकडून भाजी घेतली. त्यानंतर मग ती भाजी घेतल्यानंतर दुसरीकडे गेले. दुसऱ्याने भाजी टाकली. ती भाजी कडवट किंवा ती भाजी विटलेली, खराब झालेली. आता चांगल्या भाजीत विटलेली भाजी पडली. सगळी भाजी खराब झाली, पण ती सुद्धा खायची यांना म्हणजे मजबुरी होती. त्या पद्धतीने ते सगळं चालू होतं. त्यानंतर मग काही लोकांचे वाईट अनुभव यायचे. कोणी यांना भिकारी समजायचा, त्यांना हाकलून द्यायचा. कोणी चोर समजायचे, कधी मारहाण व्हायची, कधी वाईट नजर पडायची, कधी काय व्हायचं, कधी काय व्हायचं. असे असंख्य अनुभव या ठिकाणी अत्यंत लहान वयामध्ये यमुनाबाईंना येत होते. पण शेवटी पोटापाण्याचा प्रश्न होता, परिवाराचा प्रश्न होता, बहिणी होत्या बरोबर ते, आई-वडील होते आणि हे सगळं यांना सहन करायला लागायचं. आता हे सगळं चालू होतं, पण यांनी यांची कला काही सोडलेली नव्हती. पण एकदा यांना अत्यंत चांगला अनुभव आला. पाचगणी भागामध्ये फिरत होते. आणि त्या ठिकाणी गाना सुनो असं त्यांचं चाललं होतं. त्यावेळेस बिकानेरचे महाराज होते एका बंगल्यामध्ये. त्यांनी ते ऐकलं. आता कदाचित महाराज बोर-बीर झाले असतील काय त्यावेळेस काही टीव्ही-बीव्ही काही नव्हता आणि WhatsApp, Facebook तर काही नव्हतंच. त्यामुळे कदाचित महाराजांना म्हणजे मनोरंजनाचं तसं काही साधन नव्हतं त्यावेळेस तिथं आणि मग त्यांनी ते ऐकलं. ऐकल्यानंतर मग नोकराला सांगितलं म्हणले त्यांना बोलवून आण. त्यानंतर मग यांना बोलवलं, यांच्या पार्टीला बोलवलं. मग ते अ, गाणारी यमुना, त्यानंतर नाचणारी कलावती, त्यानंतर वाद्य वाजवणारे दत्तू आणि महादेव, त्यानंतर ते बाकीचे सगळं आई-वडील आणि बाकीच्या छोट्या-छोट्या मुली असं सगळं हे ती मंडळी तिथं पोहोचली. आता वास्तविक पाहता त्यांचा अवतार अत्यंत गबाळ्याचा होता. पण ह्यांनी सांगितलं म्हटले, की तुम्ही तुमची कला सादर करा. नंतर हिंदी वगैरे अशा पद्धतीनं पण ते ठुमरी, कव्वाली-बिव्वाली सगळं त्यांना गायला लावलं होतं. आणि अत्यंत तळमळीनं यांनी ती कला सादर केली. महाराजांना ते आवडलं. यमुनाबाईंचा गळा म्हणजे आता त्यावेळेस लहान मुलगीच होती ती. त्यांचा गळा अत्यंत गोड होता आणि तो सुद्धा महाराजांनी त्याचंही कौतुक केलं आणि त्यानंतर तब्बल ₹15 यांना मिळाले होते. तुम्ही विचार करा ज्या ठिकाणी चवली-पावली मिळत नव्हती, त्या ठिकाणी ₹15 काही वेळामध्ये त्यांना मिळाले होते. त्याचबरोबर तूप, साखर, रवा-बिवा असं सगळं त्यांना ते शिधा वगैरे मिळाला होता. म्हणजे जे अनेक महिने कष्ट करून, काम करून आपल्याला जे मिळत नाही, ते या ठिकाणी काही तासामध्ये मिळालेले होते. अनेक महिन्यांचं त्यांचं राशन त्या ठिकाणी भागलेलं होतं आणि ते पगार पण त्यांना तसा मिळाला होता. यावेळेस यमुनाबाईंच्या लक्षात आलं, तुमची कला जी आहे ना, ती तुम्हाला कधीही उपाशी मरून देणार नाही. फक्त तिची मनापासून सेवा करायची आणि ही मंडळी यमुनाबाई तशी सेवा करायला त्यांनी सुरुवात केली होती. आता हळू-हळू काय झालं, की खाजगी लावण्या वगैरे सुरू झाल्या. खाजगी बैठका सुरू झाल्या. काही लोकं म्हटले, "तुम्ही खाजगीमध्ये या." मग खाजगीमध्ये जायला लागले. त्यावेळेस एका-एका बैठकीला 4-4, ₹5-5 मिळायला लागले होते आणि ₹4-5 मिळायचे. त्याचबरोबर ते मग एखाद्याने जास्त घेतली असली, तो अजून दौलत ज्यादा जास्त करायचा आणि त्याच्यातनंही ₹4 मिळायचे. अशा पद्धतीनं या लोकांना आता कार्यक्रम मिळायला लागले होते. त्यानंतर आता कुठेतरी गाडी सुराला लागली होती. पैसे मिळत होते, मान मिळत होता, सन्मान मिळत होता. हळू-हळू व्हायला लागलं. आणि नेमकी अडचण निर्माण झाली. तुम्ही चांगले काम करा, तुम्हाला अडचणी येणारच. तशा इथं झालं. आता ही जी कलावती होती, ती मुख्य नाचणारीण होती आणि तिचं म्हणजे आता असं काही मला माहिती मिळाली त्याच्यामध्ये, की ती कलावतीला जास्त बिदागी पाहिजे होती. ती म्हणत होती, की "मी नाचते, माझ्यामुळे हे सगळं चालतं आणि तुम्ही मला जास्त पैसे देत नाहीत." आणि त्याच्यामुळे मग तिनं फड सोडून गेली. आता याच कारणासाठी फड सोडला, की इतर कारणासाठी. पण ती नंतर दुसऱ्या कुठल्यातरी फडामध्ये निघून गेली. आता फड पडला बंद, नाचायचं कुणी? त्यावेळेस परत या बापानं मग युक्ती काढली म्हटलं, की आता ही गेली, हे आणि आता दुसरी कोणीतरी आपण बोलवायचं. दुसरी कोणीतरी बोलवल्यानंतर ती पण अचानकपणे निघून गेली. तर आपण करायचं काय? त्याच्यापेक्षा आपल्या पोरींनाच नाचायला लाव ना. आणि त्याच्यानंतर मग यमुना, गीता ह्या गाणं गाणार आणि बाकीच्या मुली ज्या आहेत त्यांनी नृत्य करायचं असं ठरलं आणि घरातल्या घरातच यांचा फड तयार झाला होता.
आणि त्यानंतर त्यांनी परत तशा पद्धतीनं आता त्या कार्यक्रमाला सुरुवात केली होती. आता या काळामध्ये यमुनाबाई यांचं वय झालं होतं 13, 14, 15च्या आसपासचं. म्हणजे पोरीचं लग्नाचं वय उलटून गेलेलं होतं आणि पालावरून मग अनेक कोल्हाट्यांच्या पोरांची मागणी येत होती, की आम्हाला म्हणजे तुमची पोरगी द्या, तुमची पोरगी द्या. आता बाप मात्र पोरीचं लग्न करायला तयार नव्हता. कारण तिचं लग्न झालं तर म्हटलं सगळी उपाशी मरतील आणि त्याच्यामुळे मग तिचं काही लग्न झालं नाही. आणि बाकीच्या ज्या मुली होत्या, हिरा, तारा वगैरे, तर या बहिणींनी सुद्धा मग आमची बहीण नाही लग्न करत ना, मग आम्ही पण लग्न करणार नाही. आम्ही आमच्या बहिणीला साथ देणार. ती आमच्यासाठी काम करते, आम्ही तिच्यासाठी करणार. आणि अशा पद्धतीनं या तीनही बहिणी यमुना, हिरा आणि तारा अविवाहित राहिल्या आणि त्यांनी त्यांचा फड सुरू केलेला होता. आणि आता शेवटी घरातली सगळी माणसं असल्यामुळे काही टेन्शन नव्हतं. त्यामुळे सगळीकडे त्यांचं नाव गाजायला लागलं होतं. अर्थात स्ट्रगल प्रचंड होतं. त्रास प्रचंड होता. पण याच काळामध्ये यांचं जीवन बदलणारा एक प्रसंग घडलेला होता. ही मंडळी आहेत ना, ती हाजी मलंग या भागामध्ये गेले होते. आता यावेळेस शंकरराव कुलकर्णी नावाचे एक सद्गृहस्थ होते आणि कलाप्रेमी होते. तर त्यांनी या पोरींचं गाणं ऐकलं, नृत्य बघितलं आणि यमुनाबाईचा गोड आवाज, हिरा तारा यांचं नृत्य सगळं काही अद्भुत होतं. आणि त्या कुलकर्ण्यांच्या लक्षात आलं, की या पोरींच्या हे कळत नाही त्यांना, की त्या कोण आहेत आणि त्यांच्याकडे परमेश्वरानं किती कला दिलेली आहे. म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये पडलेले हिरे अशा या पोरी आहेत. आता हे कुलकर्ण्यांनी ओळखलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्या पोरींना सांगितलं, म्हटले, "पोरींनो, असं गावोगावी फिरून आणि असं भीक मागितल्यासारखं फिरून जर केलं, तर तुमच्या कलेची माती होईल. तुमच्या कलेचं जर सोनं करायचं असेल, तर तुम्हाला मुंबईला जावं लागेल. आणि त्या ठिकाणी जा, तिथं तुम्हाला ते कलाप्रेमी भेटतील आणि ते तुम्हाला मान-सन्मान देतील, पैसा सगळं मिळेल तुम्हाला तिथं." आणि त्यानंतर मग या लोकांनी, या बहिणींनी कुलकर्णी यांच्याकडून पत्ता घेतला आणि त्यानंतर ते मुंबईला गेले. आता मुंबई या ठिकाणचं भुईवाड्याला, म्हणजे भुईवाड्याचा पत्ता दिला होता, तिथं ते पोहोचले आणि तिथं ताराबाई यांची एक चाळ होती. त्या ताराबाईंच्या चाळेमध्ये उतरले. तिथं गेल्यानंतर मग ताराबाईंना भेटले. त्यानंतर सांगितलं, आम्हाला कुलकर्ण्यांनी असं-असं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही असं-असं गाणं वगैरे गातो, हे करतो, ते सगळं सांगितलं. ताराबाई अत्यंत चांगली व्यक्ती होती आणि मग त्या म्हटल्या, की "ठीक आहे, तुम्ही राहा." आणि काय आता रूममध्ये राहायला जागा दिली. ₹6 महिना त्यावेळेस रूमचं भाडं होतं. आणि ठीक आहे म्हटले, तुम्ही राहा, आता गरिबीतनं आलेले, तुमच्याकडून काही ॲडव्हान्स घेण्याची काही गरज नाही. शेवटी कुलकर्ण्यांनी तुम्हाला पाठवले आणि तुम्ही तुमचं काम इथं करू शकता. आणि त्याच्यानंतर मग आता हे दत्तू, महादेव वगैरे मंडळी सगळी तिथं उतरलेली आहेत. पोरी उतरलेल्या आहेत, घरचे उतरलेले आहेत, आई-वडील आहेत, सगळी मंडळी तिथे आहेत. एका रूममध्ये सगळे म्हणजे राहिलेले होते. आता ह्यात लोकांना सांगायचं, जाहिरात करायची होती ना, की आता आमची बारी आहे, आम्ही गाणं गातो, आम्ही नाचतो वगैरे. मग यांनी काय केलं, घराच्या बाहेर गेले, की मग नमस्कार आणि आम्ही वाईवरून आलोय आणि आम्ही डान्स करतो, नृत्य करतो, आमची पार्टी आहे आणि असं-तसं हे सगळं आजूबाजूला सांगायला सुरुवात केली. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी प्रसिद्धी करायला स्वतः जाऊन सांगायचं, "ए गप रे जापळं, मला काय सांगतो? मला नाही ऐकायचं." मी सगळे मान-अपमान सगळं सहन केलं आणि ते सगळ्यांना सांगत होते. पण बघा, हार नाही मानली. काम करायचंय ना, करायचं. प्रामाणिकपणे करायचं. यश मिळो न मिळो, आपलं कर्तव्य करत राहायचं. आणि त्या पद्धतीनं हे लोकांना सांगत होते आणि त्या दिवशी संध्याकाळी यांनी संगीत बारी सुरू केली. संगीत बारी सुरू केली. हळू-हळू, हळू-हळू लोकं यायला लागली आणि त्यानंतर मग त्याच्यातनं ₹4 मिळायला लागले, ₹10-5 मिळायला लागले आणि यांचं हळू तो व्यवसाय सुरू झाला होता. हळू यांचा जम बसायला सुरुवात झालेली होती. आता यावेळेस मग काही लोकांनी यांचं नृत्य बघितलं होतं, म्हणजे गाणी ऐकलेली होती सगळं. त्यामुळं काही लोकांना वाटत होतं, की यांनी पिला हाऊसला गेलं पाहिजे. आता पिला हाऊस नक्की काय आहे? त्यानंतर ते कसं तयार झालं वगैरे हे याच्यावरती आपण नंतर शॉर्टमध्ये वगैरे पाहूया. पण त्या पिला हाऊसला गेलं पाहिजे कारण तिथे सगळे तमाशे लागलेले असतात किंवा संगीत बाऱ्या लागलेल्या असतात. आता या पिला हाऊसचे मालक होते बांगडेवाला शेठ. मग आता हे जे आहे ना, ते बांगडीवाला शेठला भेटले आणि सांगितलं, "आम्ही डोंबाऱ्याचे पोरं आहेत आणि आम्हाला असं-असं आहे, आम्ही वाईवरून आलेलो आहे आणि असं-असं आम्ही गाणं गातोय वगैरे, वगैरे." त्यानंतर मग पिला शेठनं यांची एक झलक बघितली. पिला शेठला कळलं, की अरे ह्या पोरींच्यामध्ये काहीतरी आहे आणि त्यानंतर मग त्यांनी कला सादर करण्याची परवानगी दिली आणि आता बघा एका नामवंत थिएटरमध्ये यांचं संगीत बारी होणार होती आणि आतापर्यंत काय होतं, रस्त्याने करा,
कुठं चौकात करा, कुठं पारावरती करा, कुठं त्या हिलाळाच्या उजेडात करा, कुठं कोणाच्या घरामध्ये करा, अशा पद्धतीचं यांचं काम होतं. किंवा स्वतःच्याच घरात करा, लोकांना बोलवा, असं सगळं चाललेलं होतं. पण आता मात्र त्यांना प्रोफेशनली बोर्डावर जाऊन, स्टेजवरती जाऊन काम करायचं होतं. मग आता त्यासाठी त्यांनी तारीख वगैरे ठरली आणि मग सगळ्या कलाकारांनी अत्यंत कसून अशी मेहनत घेतली आणि त्यानंतर आता म्हटले संगीत बारी करायची, मग बारीचं नाव ठेवलं पाहिजे. मग यांनी नाव ठेवलं होतं हिरा तारा, म्हणजे यमुना हिरा तारा संगीत बारी. आणि त्यानंतर पहिला खेळ सुरू झाला. तुम्हाला सांगतो, इतकं जबरदस्त गाणं, जबरदस्त नृत्य, वाद्य, डोळ्यांचं पारणं फेडणारा पहिला प्रयोग झाला, पहिला खेळ झाला. सगळ्यांना आवडला आणि तब्बल ₹200 त्यावेळेस त्यांना मिळाले होते. तुम्ही विचार करा, त्याच ₹200 आजची किंमत 2,00,000पेक्षा जास्त आहे. म्हणजे आजच्या काळातले ₹2,00,000 त्यावेळेसचे ₹200 होते. म्हणजे अशा पद्धतीनं प्रचंड प्रतिसाद मिळालाय आणि कलेचा श्रीगणेशा झालेला आहे. त्यांनी कला सादर केली, त्यानंतर काही पैसे ते गावाकडे पाठवायला लागले आणि आता रोज त्यांचा खेळ सुरू व्हायला लागला होता. नंतर त्या पैशातून त्यांनी आधुनिक वाद्य घेतली, कपडे घेतली, चांगलं मेकअपचं साहित्य घेतलं. त्यानंतर जे काही आपल्याला लागतं ते सगळं घेतलं होतं. त्याबरोबर ती सीताबाईची जी चाळ होती, त्या चाळीत रूम होती. पण पेला हाऊसवरून तिकडे जाणं येणं जरा अवघड होतं. त्याच्यामुळे मग यांनी पेला हाऊसच्या जवळच ₹20 भाड्यानं नवीन रूम घेतली आणि त्यानंतर यांच्या संगीत पार्टीनं मागं वळून पाहिलंच नाही. रोज खेळ चालू झाले, प्रचंड गर्दी व्हायला लागली होती, दौलत जादा व्हायला लागलेली होती, खाजगी मैफली व्हायला लागलेल्या होत्या, पैशाचा पाऊस सुरू झालेला होता आणि जिकडं तिकडं यमुना हिरा तारा यांचं नाव गाजायला लागलेलं होतं. आणि याच काळामध्ये अजून एक सुखद धक्का यांना बसला होता आणि ते म्हणजे या बारीला एच-एम-व्ही कंपनीचे जी.एन. जोशी आलेले होते. त्यांनी यमुनाबाईंचं गाणं ऐकलं आणि त्यांच्या डोक्यात कल्पना आली आणि त्यांनी सांगितलं, यमुनाबाईंना भेटले आणि सांगितलं, म्हटले, "बाई, तुमचा आवाज अत्यंत गोड आहे. आपल्याला 2 गाणी रेकॉर्ड करायचेत आणि मी तुम्हाला ₹200 देतो. एका गाण्याला ₹100 त्यावेळेसचे." आणि आता रेकॉर्डिंग म्हणजे काय असतं माहीत नाही, ते दबकडी म्हणजे काय असते माहीत नाही, ते कुठं जातं, काय करतात काहीच माहीत नाही. पण आपल्याला कुणीतरी प्रोत्साहन देतंय ना. यमुनाबाई म्हटल्या, "साहेब, तुम्हाला काय करायचं ते करा. मला फक्त गाणं कुठं गायचं तेवढं सांगा." आणि त्यानंतर मग त्यांना त्या कंपनीच्या जे त्यांचं रेकॉर्डिंग रूम होते तिथं बोलवण्यात आलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर मग यमुनाबाईंनी अत्यंत तळमळीनं 2 गाणी गायली. आर्ततेनं 2 गाणी गायली आणि नंतर ती तपकडी बाजारामध्ये आली. धुमाकूळ आणि धुमाकूळ. म्हणजे सगळीकडे यमुनाबाईंचं नाव झालं आणि त्यानंतर मात्र त्या थिएटरवरती गर्दी जी होती ती अजून वाढायला लागली. म्हणजे साधारण वर्षभर मग ही मंडळी तिथं राहिली, पण हाऊसफुल. प्रचंड पैसा, प्रचंड नाव. कारण लोक तपकडी ऐकायचे, गाणं ऐकायचे. कोणाचा आवाज? अरे यमुनाबाईंचा आवाज आहे. कोण यमुनाबाई? अरे इथं पेल्या हाऊसला आहेत. आणि मग चला, असं म्हणून त्यांची एवढी जाहिरात झाली. त्यानंतर म्हणजे वर्षभर ते मुंबईत राहिले. त्यानंतर ते परत कोल्हापूरला गेले. कोल्हापूर या ठिकाणी काही काळ त्यांनी राहिलं. तिथं सुद्धा बक्कळ पैसा मिळवलेला होता. मनोरंजन त्यांचं चाललेलं होतं. नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं सगळं मिळत होतं. आणि आता इतक्या वर्ष काम झालं, 2-4 वर्ष काम झालंय आणि त्यानंतर आणि अगदी लहानपणापासून या सगळ्या हे करत होत्या. त्यावेळेस त्या बहिणींना असं वाटायला लागलं, की अरे आपण किती दिवस हेच काम करायचं. रोज सकाळी उठायचं, त्यानंतर मग रोज संध्याकाळी त्या बाऱ्या, रोज संध्याकाळी तीच गाणी, तेच सगळं, हेच तेच, तेच, तेच असं सगळं. आणि मग ते म्हटले, की "अरे आपण शेकडो रुपये कमवतो." म्हणजे यांना ₹200, ₹500, ₹300 असे मिळत होते. पण त्यात प्रॉब्लेम असा होता, की अर्धी रक्कम जी आहे ती थिएटरवाल्याला द्यायला लागायची. बरं, थिएटरवाल्याला जर नाही दिलं, त्याने जर थिएटरमधून बाहेर काढलं, तर मग परत रस्त्यावरतीच म्हणावं लागेल. त्यामुळे त्या थिएटरवाल्याला अर्धी रक्कम द्यायची आणि अर्ध्या रकमेमध्ये यांचं खाणं, पिणं, राहणं, कपडे, वाद्य-बिद्य सगळं खर्च अर्ध्या रकमेत आणि काय भाडं-बिडं काय असेल ते आणि त्यानंतर उरलेली जी रक्कम आहे, त्या रकमेमध्ये जेवढे कलाकार आहेत, 8-10 लोकं, त्या 10 लोकांमध्ये मग पैसे वाटायचे. म्हणजे ₹100 जर मिळाले, ₹100 मधले ₹50 तर ते मालक घेऊन जायचा. उरले ₹50 त्याच्यातले ₹10-20 जे आहेत, ₹20-30 जे आहेत, ते बाकी खर्च व्हायचा आणि मग उरायचे समजा ₹20 उरले, ₹20 उरले,
आणि लोक किती 10 लोक, मग प्रत्येकाला 2-2 रुपये जायचे किंवा कोणाला कमी जास्त असेल, पण अशा पद्धतीने. त्याच्यामुळे व्हायचं कसं माहितीये का, की मिळायचे 100 रुपये, हातात यायचे 2 रुपये 3 रुपये. आणि कलाकारांचं असंच आहे बघा, म्हणजे तो कला सादर करतो आणि बाकीचे त्यांची कला विकतात. पब्लिक त्यांची कला विकत घेते, पण कलाकाराला म्हणावं तसा फायदा होत नाही. आणि याच काळामध्ये काय झालं, लक्ष्मीबाई कोल्हापूरकरीण या नामवंत कलावंत होत्या आणि त्यांची संगीत बारी होती. बारी चांगली चाललेली होती, पण त्यांनी ती बारी बंद केली. बंद केली आणि त्या बाईंनी स्वतःचा तमाशा सुरू केला. तमाशा सुरू केल्यानंतर त्यांना प्रचंड पैसा मिळायला लागला. बारीमध्ये अर्धी रक्कम तर त्या लोकांना जात होती, पण हे सगळेच्या सगळे पैसे स्वतःला मिळायला लागले. आता हे बघितल्यानंतर मग आपण पण तमाशा सुरू केला पाहिजे असं यमुनाबाईंना त्यांच्या बहिणींना वाटायला लागलं आणि त्यानंतर मग त्यांनी तशी जुळवाजुळव सुरू केली. मग यमुनाबाईंनी अ, अनेक मोठमोठ्या म्हणजे कलाकारांना भेटल्या, मोठमोठ्या तमाशावाल्यांना भेटल्या. कशा पद्धतीनं तमाशाला आपण अजून काय करू शकतो, त्यात काय बदल करू शकतो, काय आणायचं, काय ठेवायचं. त्यानंतर मग लोक जमा करणं, वाद्य विकत घेणं, कापडाच्या कनातीच्या कनाते शिवणं. त्यानंतर जुन्या गाड्या विकत घेतल्या, कलाकार जमा केले आणि सगळे माहिती घेऊन सगळं काही करून मॅनेजर नेमला, सगळं सेट झालं आणि जे काही पैसे होते यांच्याकडे इतक्या वर्ष कमवलेले ते सगळे तमाशामध्ये टाकले. म्हटले आता आपण तमाशाने प्रचंड पैसा कमवायचा आणि मग दागदागिने होते ते विकून टाकले आणि यांचा तमाशा उभा राहिला. यमुना, हिरा, तारा वाईकर यांच्या आश्रयाखाली लता वाईकर लोकनाट्य तमाशा मंडळ. आता तमाशा सुरू झालाय. वगनाट्य बसलेली आहेत, सगळे कलाकार तयार आहेत, सोंगाड्या तयार आहेत, नृत्यांगना तयार आहेत, सगळं सगळं तयार झालं आणि तमाशा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती निघाला. कधी आठवड्या बाजारामध्ये जायचे, कधी यात्रांमध्ये कधी जत्रांमध्ये, अशा पद्धतीनं हे सगळं चालू झालेलं होतं. आणि ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी तंबू ठोकायचे आणि अत्यंत जीव ओतून ते काम करायला त्यांनी सुरुवात केली होती. आणि असंच काही दिवस गेलं. 1-2 वर्ष 3 वर्ष कसे तरी त्यांचा तमाशा थोडाफार चालला, पण जे पैसे मिळत होते त्यांच्या लक्षात आलं, आपण एवढा मोठा हत्ती पाळतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय, की पैसे येतात, पैसे मिळतात, पण येतात तसे जातायत. आणि हळू यांचे दिवस फिरायला लागले. तमाशा ठीक चालला होता, पण अडचणी मात्र वाढत होत्या. आणि काही बेवड्यांनी यांच्या तमाशावर हल्ला केला होता. कारण दारू पिऊन येणारे ह्या लोकांना माहित नाही, की अरे समोर नाचणारे जे कोणी मंडळी आहेत, त्यांच्या पाठीमागे त्यांचे किती हाल असतात. त्यांना किती त्रास असतो. कधी-कधी उपाशी पोटी, कधी-कधी पायामध्ये खडे टोचलेले, दुखतंय, आजारी पडलेत, काय झालंय, तरी त्यांना त्या बोर्डावरती येऊन नाचावं लागतं, कला सादर करावी लागते. पण काही लोकांच्या ते लक्षातही येत नाही आणि असे बेवडे त्यांनी त्या तमाशावरती आक्रमण केलं, हल्ला केला, तमाशाचं कनात फाडली होती, नुकसान केलं होतं, जाळलं होतं, अशा पद्धतीने. त्यानंतर मोठे जे तमाशावाले मंडळ आहेत, ते बारक्या तमाशातले चांगले-चांगले कलाकार आहेत, ते पटकन ओढून घ्यायचे. तर तिकडे तुम्हाला किती मिळतंय रे महिन्याला? 2 रुपये मिळतात ना, मी 3 रुपये देतो, चल माझ्याकडे. अशा पद्धतीनं ते कलाकारांनाही ओढून घेतलेलं होतं. त्यानंतर मग काही ठिकाणी काय असायचं, की "पाटील, अहो यांना तुम्ही सुपारी दिली का? यांना सुपारी देऊ नका. ह्या तमाशाला सुपारी द्या, हा तमाशा भारी आहे." असं म्हणून तमाशावालेच तमाशांचं पाय ओढायला सुरुवात केली होती. त्यानंतर काय होतं, ते यांनी जुन्या गाड्या घेतल्या होत्या. जुन्या गाड्या होत्या, तर लोकं चांगल्या गाड्या कशाला विकतील ना? जुन्या गाड्या बंद पडायला लागलेल्या भंगार-संगार गाड्या, त्याच यांनी विकत घेतल्या होत्या आणि त्यांना नंतर त्या गाड्यांना, नव्या गाड्यांना जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा जास्त खर्च जुन्या गाड्यांना. आणि मग कधी-कधी काय होतं, कधी डिझेलच संपायचं, कधी काय व्हायचं, कधी जनरेटरचा बिघाड व्हायचा. त्यानंतर असं निस्तारता या सगळ्यांच्या नाकी नऊ आलेले होते. त्याच्यामध्ये मॅनेजर कधी नीट मिळायचे नाहीत. ते बिचारे मधल्यामध्ये पैसे काढायचे. एवढं सगळं त्रास सहन करून यमुनाबाई आणि त्यांचा तमाशा जो आहे तो चाललेला होता. त्याच्यामध्ये 1972चा दुष्काळ आला. आपल्याकडे जसा कोरोना आला होता आणि कोरोना आल्यानंतर कसं झालं होतं विचार करा. 72 साली तर ह्याच्यापेक्षा भयंकर शेकडो पटीनं, हजार पटीनं लोकं, म्हणजे संपलंच होतं सगळं. भयंकर दुष्काळ होता. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, गावोच्या गाव ओस पडलेली होती. कसल्या यात्रा नाही, जत्रा नाही, तमाशे-फिमाशे, कलावंत सगळे सगळे उपाशी मेले होते. सगळं बंद होतं. खायचे वांदे, तमाशा ठेवणार कुठं? आणि कलाकारांचे पैसे मग तमाशावाले जे होते त्यांना दर महिन्याला द्यायला लागायचे. आता ह्या कलाकारांना पैसे कसे द्यायचे, गाडीचा मेंटेनन्स कसा करायचा, बाकीचा खर्च कसा भागवायचा, खाण्याचं पिण्याचं कसं करायचं, अक्षरशः जे काय होतं सोनं-नाणं ते सुद्धा यांनी विकायला सुरुवात केली होती.
पण तरीही शेवटी काही भागत नव्हतं. कारण नुसतं बसून कसं काय द्यायचं? सगळीकडे दुष्काळच आहे. कलाकार म्हणतायत, तुम्ही आम्हाला महिन्याने घेतलंय, द्या आमचे पैसे. बरं, गाडी नुसती बसून ठेवली आणि गाडी जर तशीच उभी राहिली तर गंजून जाणार. तिला थोडीफार तर चालवली पाहिजे. त्यात काहीतरी तर टाकलं पाहिजे पेट्रोल, डिझेल वगैरे. असं सगळं. आणि ह्याच्यामध्ये काय झालं, पैसा नाही. सगळीकडे मग कचकच सुरू झाली. कलाकार यायचे, बडबड करायचे, आम्हाला पैसा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय झालं, आता शेवका लक्षात घ्या, पैसे नसेल ना तर सगळीकडेच प्रॉब्लेम येतात. आणि याच्यामध्ये काय झालं, आता हे दोन भाऊ होते, दत्तू आणि महादेव. यांच्यामध्ये सुद्धा कडाक्याचं भांडण झालं. आणि त्याच्यामध्ये त्या महादेवला इतका राग आला की त्यानं फड सोडला, काही लोकांना बरोबर घेतलं आणि तो दुसऱ्या फडामध्ये निघून गेला. म्हटला, मला तुमच्या बरोबर कामच करायचं नाही. आता याचं टेन्शन आलं दत्तूला. दत्तूने अंगावरती रॉकेल ओतून घेतलं आणि स्वतःला पेटून घ्यायचा प्रयत्न केला. आता अशा पद्धतीनं दोन पोरांची भांडणं, त्याच्यामध्ये एक पोरग सोडून गेलंय, दुसऱ्या पोराने अंगावर पेट्रोल ओतून घेतलंय. आता हे बघितल्यानंतर दत्तूची आई जी होती गीताबाई, ती पडली आजारी. आणि असं म्हणतात की त्या आजारपणामध्येच त्या गेलेल्या होत्या. तर अशा अनेक कारणांनी हा तमाशा बंद पडला. आतापर्यंत यमुनाबाईंनी जे मिळवलं होतं, जे कष्ट केले होते, जी मेहनत केली होती, सगळं पाण्यामध्ये गेलं होतं. एवढंच नाही तर आता त्यांना कर्ज झालेलं होतं, गाडी गेली होती, साहित्य गेलेलं होतं, सगळं विकायला लागलेलं होतं. यमुनाबाई आपल्या डोळ्यांनी हे सगळं पाहत होत्या, रडत होत्या. आणि आता त्यांची 50शी पार झालेली होती. आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करणं शक्य नव्हतं, कारण आता कर्जबाजारी झालेत आणि आता उपाशी तापाशी राहायची वेळ आली. घरातली आणि तमाशातली मग सगळी मंडळी करणार काय, म्हणले आता घरात बसून करण्यापेक्षा आपण आता दुसऱ्याच्या तमाशात जाऊया. आणि दुसऱ्याच्या तमाशात जाऊन काम करायला सुरुवात केली यांनी. दुसऱ्याच्या तमाशात जाऊन मग तिथं नाचकाम करायचे, तिथं गायन करायचे. आणि त्या ठिकाणी जे काय पडेल, म्हणजे कालपर्यंत जे मालक होते आता ते नोकर बनले होते. कालपर्यंत जे पुढं होते ते आता कोरसमध्ये पण उभे नव्हते. थोडक्यात काय, यमुना वाईकर या पूर्णपणे बरबाद झाल्या होत्या. इथून पुढे त्यांचं जगणं अत्यंत अशक्य होतं किंवा हालातलं होतं. इथून पुढे त्यांचे प्रचंड हाल आता सुरू झालेले होते. एक लावणी सम्राज्ञी, भयंकर जगणं आता त्यांच्या वाट्याला आलेलं होतं. आणि याच विचारामध्ये यमुनाबाई दिवस दिवस रडत असायच्या. जे काय भाकर तुकडा मिळेल ते खात होत्या आणि 50व्या वर्षी या मरण यातना भोगत होत्या. आता या संकटातनं त्यांना बाहेर कोण काढणार होतं? ही यमुना पुन्हा खळखळ वाहणार होती का? ते सोन्याचे दिवस पुन्हा येणार का? सर्वांना वाटत होतं यमुनाबाई वाईकर संपल्या. पण पुन्हा एकदा त्या यमुनेला लोकप्रियतेचा पूर येणार होता. दोन मार्गदाते, दोन देवदूत यमुनाबाईंच्या जीवनामध्ये येणार होते. त्यातले एक होते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. आणि हे कलेचे भोक्ते होते. कलाकारांबद्दल त्यांना प्रचंड जिव्हाळा होता. आणि यमुनाबाई यांच्या लावण्या त्यांनी पाहिल्या होत्या, ऐकल्या होत्या. आणि त्यांचा अभिनय, अदाकारी यांना ते मोहित झालेले होते. आणि त्यामुळे मग त्यांनी यमुनाबाईंना सांगितलं, म्हटले, यमुनाबाई, तुम्ही रंगमंचावरती या. कारण तुमच्यासारख्या आवाजाची, तुमच्या अभिनयाची या रंगभूमीला गरज आहे. आणि त्यानंतर यमुनाबाईंनी एवढ्या मोठ्या माणसानं आग्रह केलाय म्हणून संगीत संशय कल्लोळ, संगीत भावबंधन, संगीत मानापमान या नाटकामध्ये भूमिका करायला सुरुवात केली. आणि आपल्या गायकीचा आणि आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवला होता. त्याच्यामध्ये त्यांनी धर्मवीर संभाजी, मोहित्यांची मंजुळा आणि अनेक नाटकांमध्ये भूमिका केलेल्या होत्या. आणि एकदा तर नाटक पाहायला साने गुरुजी आले होते. साने गुरुजींचं कार्य जे होतं ते यमुनाबाईंना माहीत होतं. आणि त्यामुळे त्या प्रयोगाला, साने गुरुजी ज्या प्रयोगाला आले त्या प्रयोगाचं सगळं उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या पायावर वाहिलेलं होतं. म्हणजे तुम्ही काम करताय, आम्ही आमच्या परीनं खारीचा वाटा उचलतो. अशा पद्धतीनं यमुनाबाईंनी अनेकांना मदत केली होती, सहकार्य केलं होतं. तशा पद्धतीनं साने गुरुजींनाही सहकार्य केलेलं होतं. तर अशा पद्धतीने यमुनाबाई रंगभूमीवरती आल्या होत्या. पण त्यांचा ओढा लोककलेकडे होता आणि त्यांनी नंतर तो नवीन तमाशा काढला. तमाशाची अवस्था वाईट झाली. त्यांच्या आयुष्याचा तमाशा झाला. आणि यावेळेस पुन्हा एक देवदूत त्यांच्या आयुष्यामध्ये आले. त्यांना संकटात बाहेर काढण्यासाठी. नाव होतं मधुकर शेठ नेराळे. म्हणजे तो काळ साधारण 1975च्या आसपासचा होता. मधुकर शेठ जे आहेत ते एकदा कोल्हापूरला आले होते. आणि त्यावेळेस मग त्यांना त्या ठिकाणी बारी वगैरे चालली होती. त्यावेळेस त्यांनी बघितलं की यमुनाबाईंच्या काही भाच्या वगैरे तिथं गाणं गात होत्या, नाचत होत्या वगैरे. मग त्यांनी विचारलं, यमुनाबाईंचं काय चाललंय? मग यांनी सांगितलं की आमचा तमाशा बुडाला, आमचे संगीत बारी बंद झाली,
आणि यमुनाबाई आता घरी असतात वगैरे वगैरे वगैरे. हे ऐकल्यानंतर या माणसाच्या डोक्यामध्ये चक्र फिरायला लागली. ते लगेच त्या ठिकाणी वाईवरून म्हणजे तिकडून निघाले कोल्हापूरवरून आणि वाईला आले. वाईला आले, यमुनाबाईंच्या घरी आले. घरी आले, यमुनाबाई घरी बसलेल्या होत्या. आता शेटजी आलेले घरी, लगबग सुरू झाली. हनुमान थिएटरचे ते मालक होते. आणि आपल्याकडे काय काम असेल आता? तर आपल्याकडे सगळं संपलंय, सगळं बरबाद झालंय. आणि यावेळेस मधुकर शेठ म्हणजे अर्थातच यमुनाबाई त्यांना आपला मुलगा मानायच्या आणि मधुकर शेठ त्यांना आपल्या आई मानायचे. त्यामुळे मग मधुकर शेठ यांनी आग्रह केला, म्हटले काही झालं तरी तुमची संगीत बारी पुन्हा चालू करायची. यमुनाबाई म्हटल्या, आता 50शी पार झाली, आता मी म्हातारी झाली, मला कोण ऐकायला येणार आहे, कोण पाहायला येणार आहे? यांनी सांगितलं, नाही, यमुनाबाई हे फक्त नाव नाही, ते कलेचं, अनुभवाचं, अदाकारीचं विद्यापीठ आहे. तुम्ही फक्त हो म्हणा, बाकी सगळं मी करतो. आणि मग मधुकर शेठ यांनी सगळ्या कलाकारांना जमा केलं आणि जे दुसऱ्या तमाशात गेले होते त्यांना बोलावून आणलं. त्यानंतर पुन्हा यमुना, हिरा, तारा आणि त्या सगळ्यांना घेऊन ते मुंबईला गेले. पुन्हा तोच ढोलकीचा आवाज यायला लागला. पुन्हा घुंगराचा घणघणाट सुरू झाला. रसिक अजूनही या लावणी सम्राज्ञीला विसरले नव्हते. लोकांनी फक्त यमुनाबाईंसाठी गर्दी करायला सुरुवात केली. यमुनाबाई या अशा कलाकार होत्या ज्या कधी उभ्या राहिल्या नव्हत्या, पण जागेवर बसून, डोक्यावर पदर, नजरेमध्ये आदर आणि सादर होणारी लावणी. ओठातून शब्द बाहेर पडायचे, पण त्यांच्या भुवया, त्यांचं कपाळ, त्यांचे गाल, त्यांचे डोळे, हात, पाय, संपूर्ण शरीर लावणी गात असायचं. संपूर्ण शरीर लावणीमय व्हायचं आणि त्यामुळे ऐकणारे रसिक सुद्धा लावणीमय व्हायचे. अशा पद्धतीनं त्यांचं ते गाणं होतं, अशा पद्धतीनं त्यांचे ते पद्धत होती गाणं म्हणायची, लावणी म्हणायची आणि त्यामुळे रसिकांनी त्यांना डोक्यावरती घेतलं होतं. आणि लावणी गाताना कधीही या बाईंचा पदर कधी खांद्यावर आला नाही. अशी घरंदाज लावणी त्या करायला लागल्या होत्या आणि त्यामुळे पांढरपेशे लोक होते ते सुद्धा लावणीला यायला लागले होते आणि त्या काळामध्ये 5 स्टार मध्ये सुद्धा लावणी यांनी सादर केलेली होती. आणि 1976 ते 1980 या काळामध्ये यमुनाबाईंनी लावणी शिबिरांमधून कलाकारांना मार्गदर्शन केलं होतं. त्याचबरोबर ते दिल्लीला महाराष्ट्र दर्शन हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी लावणी सादर केली होती. आता यावेळेस जो चमत्कार झाला होता तो अद्भुत होता बरं का. म्हणजे यमुनाबाई त्यांचा लावणीचा कार्यक्रम त्यांचा सुरू झाला. त्यांच्यानंतर यमुनाबाईंनंतर त्या ठिकाणी पंडित बिरजू महाराज यांचा कार्यक्रम होता. आता दोन्ही कलाकार पट्टीचे होते आणि बिरजू महाराजांचा कार्यक्रम नंतर असल्यामुळे यमुनाबाई आता स्टेजवर आल्या आणि गायला सुरुवात केली. बिरजू महाराज मेकअप रूम मध्ये होते आणि आतमध्ये त्यांची तयारी चाललेली होती. आणि ज्या वेळेस त्यांच्या कानावर लावणीचे सूर पडले, ती आर्तता, तो आलाप, ती भावना, हे सगळं त्यांच्या कानावरती पडलं आणि नकळत बिरजू महाराजांची पावले त्या स्टेजकडे वळायला लागली. आणि ते विंगेमध्ये आले, विंगेमध्ये उभे राहिले आणि त्यानंतर ते ऐकत होते, कान तृप्त होत होते. आणि त्यानंतर ज्या वेळेस यमुनाबाईंचं गाणं थांबलं, लावणी थांबली, महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट चाललेला होता. बिरजू महाराज न राहून स्टेजवरती आले. त्यांच्या लक्षातही नाही की आपला कार्यक्रम आहे नंतर, आपल्याला तयारी करायची आहे, सगळं विसरले आणि यमुनाबाईंच्या समोर आले. यमुनाबाईंचं दर्शन घेतलं. यमुनाबाईंनी त्यांचं दर्शन घेतलं. दोन महान कलाकार समोर आले. दोघांच्याही डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते आणि एकमेकांना मिठी मारली. दोघही आनंदाने रडत होते. दोन्ही कलाकारांचा भावनिक प्रसंग ज्या लोकांनी पाहिला ना, कान, डोळे, सगळं डोळ्यांचं पारणं फेडणारं, कान तृप्त करणारा असा तो प्रसंग होता. आणि पुढचा जन्म मला अशा आईच्या पोटी मिळावा असं ते महाराज डोळ्यातनं अश्रू आणून बोलले. यमुनाबाईंना पण हुंदका आवरला नव्हता. केवढा मोठा या कलेचा सन्मान होता. अशा पद्धतीनं तो कार्यक्रम पूर्ण झाला आणि यमुनाबाईंचा त्या ठिकाणी एवढा मोठा सन्मान झाला होता आणि त्यानंतर कलकत्त्याला सुद्धा त्यांचा कार्यक्रम झाला आणि त्यांचा तसाच सन्मान झाला होता. पु ल देशपांडेंसारखी व्यक्ती ज्यांनी यांचा यमुनाबाईंचा सन्मान केला होता. आणि अशा पद्धतीनं एवढ्या महान लोकांनी यमुनाबाईंना दाद दिलेली होती. त्यांची कीर्ती देशभर पसरलेली होती. कानाकोपऱ्यामध्ये त्यांना मागणी होती
यमुनाबाईंना बोलावलं जात होतं. महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रम सुरू झालेले होते आणि पुन्हा एकदा यमुनाबाईंना ते वैभव मिळालं होतं. आदर मिळाला होता, प्रेम मिळालं होतं. अगोदर जेवढं मिळालं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं नंतर मिळालं होतं. पण दुर्दैव बघा, त्यांना नियतीला हे सुख पाहवलं नाही आणि त्यांची धाकटी बहीण हिरा, जी सावलीसारखी यमुनाबाईंच्या बरोबर होती, ती हिरा आजारी पडली. 4-2 दिवसात बरी होईल असं वाटलं होतं. पण त्या आजारात ती मरण पावली. हा इतका मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता. काही काळ खेळ बंद होते, पण कलाकारांना दुःख करायची परवानगीच नसते. त्याच्या भावना शून्य करायच्या, दुःखाच्या भावना शून्य करायच्या आणि रसिकांची सेवा करायची. पुन्हा एकदा यमुनाबाई बोर्डावर आल्या. पुन्हा ती लावणी सुरू झाली. लावणी सुरू झाली, पण टोचणी होती बहीण गेल्याची. कायम राहिली ती. आणि पुढे महाराष्ट्र शासनानं लावणी सम्राज्ञी म्हणून यांचा गौरव केला, सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. त्यानंतर जागतिक मराठी परिषद आहे, त्या ठिकाणी यांचा सन्मान करण्यात आला होता. आणि सगळ्यात मोठा सन्मान काय होता माहिती? बिरजू महाराज आणि यमुनाबाई वाईकर यांनी एकत्र कार्यक्रम केला होता. कल्पना करा, म्हणजे यमुनाबाई लावणी गातायत आणि बिरजू महाराज त्यावरती पदन्यास करतायत. आणि बिरजू महाराज बोलतायत, बिरजू महाराज पदन्यास करतायत आणि यमुनाबाई अदाकारी करतायत. अविस्मरणीय असा तो कार्यक्रम त्या ठिकाणी सादर झालेला होता. आणि अशा या लावणी सम्राज्ञीला भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. पुणे महानगरपालिकेनं पठ्ठेबापूराव पुरस्कार दिला होता. आणि भारताच्या संगीत नाटक अकादमीचा बहुमान जो आहे, तो सुद्धा यमुनाबाई यांना घोषित झाला होता. डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते त्यांना तो बहुमान मिळाला होता. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सत्कार झालेला होता. आणि रेडिओ असो, दूरदर्शन असो, सगळीकडे यमुनाबाई यांची कला कलेकलेनं वाढत चाललेली होती. पुरस्कारांचा पाऊस पडत होता. यमुनाबाई यांच्यावरती अमेरिकेतली लोक अभ्यास करायला भारतामध्ये आले होते, महाराष्ट्रात आलेले होते. पुणे विद्यापीठामध्ये त्यांच्यावरती PhD झालेली होती. यांच्यावरती पुस्तकं आलेली होती आणि चर्चासत्रामध्ये यांना बोलवलं जात होतं. यमुनाबाई एक सेलिब्रिटी बनलेल्या होत्या. पण असं असताना सुद्धा ही माय माऊली आपली नाळ कधी विसरली नाही. त्यांनी कोल्हाट्यांच्या मुलांसाठी शाळा बांधायला मदत केली. समाजातल्या लोकांना घरं बांधून द्यावीत यासाठी प्रयत्न केले. आणि अनेक भागामध्ये विठ्ठलाची मंदिरं उभी केली. आळंदीमध्ये समाज मंदिर त्यांनी बांधलं होतं. वाईमधली जात पंचायत आहे, त्या ठिकाणच्या त्या पहिल्या पंच होत्या, पण आता त्या थकल्या होत्या. वय झालेलं होतं. त्यांच्या भाच्या, त्यांची मानसपुत्र वगैरे सगळी मंडळी तमाशामध्ये होते. आणि आता यमुनाबाई अत्यंत समाधानाचं आयुष्य जगत होत्या. त्यांनी 100 पार केली होती. विचार करा, 50शीला बर्बाद झाल्या होत्या, पण पुन्हा उभ्या राहिल्या. आणि आता त्यांचं वय झालं होतं 102 वर्षांचं. वृद्धापकाळ होता. आणि 15 मे 2018 सकाळचे 11 वाजले होते आणि वाई या ठिकाणी यमुनाबाई सातारकर हे जग सोडून गेल्या. त्यांच्या मागे त्यांचे मानसपुत्र, मानसकन्या, सुना, नातवंड, पुतण्या, भाचे आणि करोडो रसिक आजही त्यांची आठवण काढतायत. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि ही खळखळ वाहणारी लावणीची लावण्यवती यमुना देहरूपानं आपल्याला सोडून गेली. पण तिच्या लावणीचं लावण्य, लावणीचं सौंदर्य आजही जिवंत आहे, जिवंत होतं आणि जिवंत राहील.